आपली संस्कृती, आपले संस्कार सदा राहू दे आपल्या सोबत। भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन सबस्क्राइब करा तिलक। अहो थांबलात का काकाश्री? घाबरलात? मृत्यूला तुमच्या समोर पाहून भयभीत झालात? हा, या ना पहारकरांनो, यांना समोर उभं करा। या 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 मृत्यूचं भय मला नाहीये पौंड्रक, मी भ्याड नाहीये। तू तुझ्या सैनिकांच्या धनुष्यावर चढलेल्या बाणांनी मला घाबरवतोयस। मूर्ख आहेस तू पौंड्रक। वीरमणी, बघितलंस माझ्या मुखातून निघालेला एकच बाण कसा वर्मावर बसला आणि जळफळाट झाला तुझा। वीरमणी, तुझी जीभ नागाहूनही अधिक विषारी आहे। वासुदेव, आपण चूक केली जे या नागाला दूध पाजत बसलो। हो, काशीराज योग्यच बोलतायत वासुदेव। जर नाग पाळायचाच असेल तर सर्वात आधी त्याचे वरचे दात तोडून टाकतात, त्यानंतर त्याचा फणा ठेचून टाकतात। जर तुम्ही मला आदेश दिलात तर मी या क्षणी माझ्या पायाने याचा फणा ठेचीन। नाही मित्रा, अजून नाही। काका वीरमणी, मी तुला एक शेवटची संधी देतो। आता हे तुझ्यावर अवलंबून आहे की तू स्वतःसाठी मृत्यूची निवड करतोस की आयुष्याची। जर तू आयुष्य निवडलंस तर तू मला भगवंत मानशील। हो वासुदेव मानशील। हो भगवान वासुदेव। मूर्ख पौंड्रक, ईश्वराचं नाम जपणारी जीभ कुणा दुसऱ्याचं नाव कशी घेऊ शकते?
अच्छा, आत्ताच माहित पडेल काकाश्री, लगेच माहित पडेल. धनुर्धाऱ्यांनो, मी 3 अंक म्हणेन. जर तू नाही मान्य केलंस तर हे बाण तुझ्या छातीमधून आर पार जातील. हो, तुझ्या छातीमधून आर पार जातील. हो, म्हण वासुदेव पौंड्रकांचा विजय असो. जय श्री कृष्ण. म्हण वासुदेव पौंड्रकांचा विजय असो. जय श्री कृष्ण. म्हण वासुदेव पौंड्रकांचा विजय असो. जय श्री कृष्ण. बाण चालवा. थांबा. थांबा धनुर्धारीनो, थांबा. स्वामी, तुम्ही हा काय अनर्थ करायला निघाला आहात? तारा, अनर्थ तर तेव्हा होईल जेव्हा मी याला जिवंत राहू देईन. हा माझा अपमान करतो आहे. याचं बोलणं वारंवार मला डंख मारत आहे. आणि आता माझ्याने हे सहन होत नाहीये. मी याला जिवंत नाही सोडणार. पौंड्रक, जीवन आणि मृत्यू तर केवळ ईश्वराच्या हाती आहे. तू काय मारशील मला? जर ईश्वराची इच्छा असेल तर तू आणि तुझे हे अधर्मी मित्र माझं काहीच वाकड करू शकणार नाही. खूपच बडबड करतोय हा. द्विविध, याचा अंत करून टाक. जशी आज्ञा वासुदेव. जय श्री कृष्ण. 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 वासुदेव, हा मायावी माझ्यावर खेळ करतोय. ही नक्कीच त्या मायावी कृष्णाची माया असणार. त्या कवळ्या कृष्णाची माया मी या क्षणी नष्ट करून टाकतो. जय श्री कृष्ण. जय श्री कृष्ण.
जय श्री कृष्ण. जय श्री कृष्ण. स्वामी, पाहिलं तुम्ही तुमच्या तलवारीने तर वार केले होते काकाश्रींवर, परंतु घाव तर बसले तुमच्या भावावर. तुम्ही तर काकाश्रींचा वध करायला निघालात, परंतु जखमी तर तुमचा भाऊ झालाय. स्वामी, आता तरी प्रभूंची लीला ओळखा तुम्ही. तारा, ओरडतोयस कशासाठी पांडुरंग? आरडाओरडा करून वास्तव तर बदलणार नाहीये ना. आणि वास्तव तर हेच आहे की तू एक सामान्य मनुष्य आहेस, वासुदेव नाही. वासुदेव तर केवळ एकच द्वारकाधीश श्रीकृष्ण आहेत. नाही स्वामी. बघितलंस पांडुरंग, वासुदेव श्रीकृष्णांनी तुला संकेत दिला आहे. जर तू परमेश्वराला तुझा शत्रू आणि प्रतिद्वंद्वी समजशील तर त्यात तुझंच नुकसान आहे. याआधी की तुझा सर्वनाश ओढवेल, सांभाळ स्वतःला, सांभाळ स्वतःला पांडुरंग. वीरमणी, मी तुला सोडणार नाही. हे वासुदेव श्रीकृष्ण, हे प्रभू, आज तुमची लीला पाहून माझं जीवन धन्य झालं. तुम्ही त्रैलोक्याला दाखवून दिलात भगवंत. तुम्ही हे सिद्ध केलं की माझ्यासारखा एक तुच्छ सामान्य भक्त देखील तुम्हाला किती प्रिय आहे. माझ्या प्रणामाचा स्वीकार करा भगवंत. माझा उद्धार करा वासुदेव. हे श्रीकृष्ण, माझा पुतण्या पांडुरंगला क्षमा करा. त्या मूढाला क्षमा करा. कृपानिधान, क्षमा करा त्याला. हे वासुदेव, त्या मायावी कृष्णाने त्याच्या मायेने काका वीरमणींना वाचवलं आणि तो देखील आपला बुद्धिभेद करू इच्छितोय. परंतु असं होणार नाही वासुदेव, असं नाही व्हायचं. मी त्याच्या मायेच्या प्रभावाखाली नाही येणार. अहो, जेव्हा कृष्णाने माझ्या मित्राचा नरकासुराचा वध केलाय तेव्हापासून माझ्या मनात कृष्णाचा सूड घेण्याची भावना खटखटते आहे. जोपर्यंत कृष्णाचा वध होत नाही तोपर्यंत मी या सुडाग्नीत जळत राहीन. सुडाची भावना
तर माझ्याही मनात खदखदते आहे. माझी सुद्धा कृष्णाचा वध करायची इच्छा आहे, जेणेकरून पृथ्वीवर आमचा कुणीही विरोधक उरणार नाही. सगळेजण मला वासुदेव म्हणतील, भगवान म्हणतील. यासाठी आपल्याला द्वारकेवर आक्रमण करावं लागेल. तो पळपुटा कृष्ण आपल्याशी युद्ध करण्याचं धाडस सुद्धा करू नाही शकणार. हो काशीराज, हो, हेच योग्य असेल. आपण लवकरच द्वारकेवर आक्रमण करूया. हो, आक्रमण करूया. नाही वासुदेव, नाही. कृष्णाला समोरासमोर टक्कर देणं उचित नाहीये. परंतु का? याचं कारण मित्रा, तो कृष्ण कपटी आहे, मायावी आहे. तो कपटाने विजय मिळवत असतो. हो, त्यामुळे त्याच्या बरोबर आपण सुद्धा कपटानेच युद्ध केलं पाहिजे. अर्थात तुझ्या मनात एखादा कट नक्कीच शिजतोय. होय मित्र काशीराजा, वासुदेव पौंड्रकांनी आधी त्यांचा शांतीदूत पाठवून त्याला चेतावणी द्यायची. परंतु याने काय फायदा होणार? स्वतःला वासुदेव म्हणवून घेणारा तो कृष्ण त्या चेतावणीला महत्व नाही द्यायचा. मग आपण त्याला भ्रमित करण्यासाठी गप्प बसून राहायचं. गप्प बसून राहायचं का? होय मित्रा वासुदेवा, केवळ तोपर्यंत जोपर्यंत कृष्ण द्वारकेपासून लांब जात नाही. आणि जेव्हा कृष्ण द्वारकेत नसेल तेव्हाच आपण आक्रमण करायचं आणि द्वारकेचा विनाश करायचा. हो, विनाश करायचा. हो. द्वारकेला नष्ट केल्यानंतर त्या पळपुट्या कृष्णाचं धैर्य अजूनच खचून जाईल. मग आपण त्याला चुटकी सरशी चिरडून टाकू. द्विविध वा, तुझ्या सुपीक डोक्याने काय कारस्थान रचलं आहे. वा. आता आपण लवकरच द्वारकेमध्ये आपला शांती दूत पाठवणार आहोत. शांती दूत. हो. यानंतर ना राहील कृष्ण आणि ना वाजेल त्याची बासरी. हे द्वारकाधीश, जगातल्या समस्त राजांना आणि महाराजांना पराजित करून मी हे सिद्ध केलंय की पृथ्वीलोकी मीच एक सर्वशक्तिमान आहे. त्यामुळे एका पाठोपाठ एक सर्व राजांनी माझं मांडलिकत्व स्वीकार केलंय. ज्या मूर्ख राजांनी मला पृथ्वी वल्लभ मानण्यास नकार दिलाय ते आता या धर्तीवर नाही तर माती मोल झाले आहेत. तू एक बुद्धिमान राजा आहेस, त्यामुळेच मी द्वारकेच्या विरुद्ध माझं विशाल सैन्य पाठवण्याऐवजी माझा शांतीदूत. थांब तिथेच कन्हैया. पौंड्रकाचा हा दूत शांतीच्या या संदेशात युद्धाच्या धमकीला गुंडाळून घेऊन आलाय आणि तू चुपचाप ऐकून घेतोयस. बलराम दादा, दूत त्याचं कर्तव्य बजावतोय. तो राजा पौंड्रकाच्या आदेशात बद्ध आहे, त्यांचा सेवक आहे. त्यामुळे दूताला त्याचं कर्तव्य पार पाडू दे. परंतु कन्हैया हा तर. बलराम दादा, दूता पुढचा संदेश वाच. तू एक बुद्धिमान राजा आहेस, त्यामुळेच मी द्वारकेच्या विरुद्ध माझं विशाल सैन्य पाठवण्याऐवजी माझा शांतीदूत पाठवलाय. आणि शांततापूर्ण मागणी अशी आहे की तू देखील तुझ्या बुद्धीने काम घ्यावं. ना केवळ पृथ्वी वल्लभ मानणंच तर स्वतःला सुद्धा वासुदेव म्हणणं सोडून देऊन मला वासुदेव म्हणून संबोधित करत जा. ते अशासाठी कारण खरा वासुदेव आता केवळ मीच आहे. जर तू शांततेचा माझा प्रस्ताव अमान्य केलास तर मी हे समजून जाईन की तू आणि तुझा मोठा भाऊ बलरामाला अकारणच तुमच्या बळाचा गर्व झालाय म्हणून आणि तुम्ही दोघं उन्मत्त झाला आहात. दूत
सात्यकी, या पाखंड्याची मान छाटा. सात्यकी, माझ्या आज्ञेचं पालन कर. थांब सात्यकी. बलराम दादा, जरा धीराने विचार करा. धीराने विचार करू? धीराने विचार करू कन्हैया? त्या पौंड्रकने सगळे शिष्टाचार खोल दरीत फेकून आपल्या मान सन्मानावर आक्रमण करण्यासाठी या आक्रमकाला शांतीदूताच्या वेशात पाठवलंय कन्हैया. म्हणून शांतीच्या रूपात आपल्यावर जे युद्ध लादलं जातंय त्याचं उत्तर देणं आपलं कर्तव्य आहे. याचं उत्तर हेच असेल कन्हैया की याच क्षणी पौंड्रकाच्या या प्रतिनिधीचा वध केला जावा. द्वारकाधीश, बलराम दादा योग्यच म्हणताय. राजा पौंड्रकला जर शांती हवी असेल तर संदेश इतका धमकीच्या भाषेत नसता. हा शांती संदेश केवळ युद्धाची घोषणा आहे. द्वारकाधीश, मला आज्ञा द्यावी. मला आता स्वतःला थांबवता येणार नाही. ही तलवार या दुष्टाचं रक्त पिण्यासाठी उत्सुक होते. सात्यकी, तू आता या दूताचा अपमान करतोयस. क्षमा करावी द्वारकाधीश, हा पण तर तुमचा अपमान करतोय. आपल्या यजमानांचा अपमान करणं राजा पौंड्रकची नीती असेल, पण आपल्याला आपल्या अतिथींचा सन्मान करणंच माहिती आहे. आणि हा दूत यावेळी द्वारकेमध्ये अतिथी आहे आणि तो मला शरण आलाय. म्हणून तुम्ही सगळे तुमच्या क्रोधाच्या तलवारी आपापल्या मॅनमध्ये परत ठेवा. परंतु कन्हैया, पौंड्रकच्या मनात आपल्यासाठी केवळ द्वेषाची भावना आहे. द्वेषाची. त्याला आपल्या बरोबर केवळ युद्ध करायचंय, बाकी काही नाही. पण आता तर असं वाटतंय की तुम्ही सगळे युद्धासाठी उतावीळ होताय. पण जेव्हा संदेशाच्या रूपात राजा पौंड्रकाची जीभ निखाराची वर्षाव करते तर आपण भेडकासारखे गप्प का बसून राहायचं? अक्रूरजी, ना आपण भेकड आहोत आणि ना निर्बल आहोत. आपण आपल्या क्रोधावर ताबा ठेवायला हवा. हो, मला मान्य आहे की राजा पौंड्रकने राजनीतीच्या शिष्टाचारांचं उल्लंघन केलेलं आहे, पण आपण तसं करू शकत नाही. म्हणून दूताला त्याचा संदेश पूर्ण वाचू दे. परंतु कन्हैया, ज्या संदेशाचा उद्देशच आपल्याला आव्हान देणं असेल, तुम्ही शांतपणे नाही ऐकू शकत. तुम्ही सगळे बसा. दूता, तू तुझ्या राजाचा संदेश पुढे वाच. हे कृष्ण, तू माझं नाव वासुदेव ग्रहण करून माझं सोंग घेतलंयस, पण लक्षात ठेव, मीच खरा वासुदेव आहे. माझ्याकडे कौमुखी नावाची प्रचंड गदा आहे, जिनी मोठ्या मोठ्या वीरांना, महावीरांना यमलोकी पोचवलंय. माझं सारंग धनुष्य दिव्य धनुष्य आहे, ज्याच्या टणत्कारांनी तुझं हृदय चालायचं थांबेल. नंदन नावाची माझी तलवार यमालाही यमलोकी पोचवू शकते. आणि माझं सुदर्शन चक्र तुझ्या सुदर्शन चक्राचे तुकडे तुकडे करू शकतं, आणि तुझा वधही सहजपणे करू शकतं. मीच खरा वासुदेव आहे,
आणि या धरतीवर केवळ एकच वासुदेव असेल. म्हणून तू एक तर मला वासुदेव मानशील, नाही तर स्वतःचा मृत्यू स्वीकारशील. तुझा शुभचिंतक वासुदेव पौंड्रक. पौंड्र नगरीच्या दूता, संदेश पोचवल्याबद्दल धन्यवाद. राजा पौंड्रकनी या संदेशाद्वारे जे शब्दांचं युद्ध सुरू करायचा प्रयत्न केला आहे त्याचं उत्तर देणं यासाठी योग्य नाहीये, कारण मला एक तर शाब्दिक युद्ध करायचं नाहीये आणि नाही शस्त्रांचं. तरीही जर त्यांना युद्ध करायचंच असेल तर ते युद्ध होईल, पण त्याची सुरुवात त्यांनाच करावी लागेल. आणि जर त्यांनी युद्धाची सुरुवात केली तर या युद्धाचा अंत आम्ही करू. वासुदेव श्रीकृष्णांचा विजय असो! 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 अक्रूरजी, आज्ञा करावी द्वारकाधीश. हे बघा, जर दूताला थांबायचं असेल तर त्याची आदरपूर्वक व्यवस्था करावी, आणि जर त्याला परत जायचं असेल तर तुम्ही स्वतःच्या जबाबदारीवर याला सुरक्षितपणे द्वारकेच्या सीमेपर्यंत स्वतः सोडून या. जशी आपली आज्ञा. द्वारकाधीशांचा विजय असो! 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 थांबावं बलराम दादा, थांबावं. मला थांबवू नकोस कन्हैया. आज मी अजिबात थांबणार नाहीये. परंतु तुम्ही हे धनुष्य घेऊन एकटेच कुठे निघालाय? तुम्ही शिकारीचा बेत तर नाही आखलायत ना? हो हो, मी शिकारच करायला निघालोय. पौंड्रकाची शिकार, त्या लांडग्याची जो सिंहाचं कातडं ओढून स्वतःला सिंह समजू लागलाय. म्हणजे तुम्ही त्या पौंड्रकाशी युद्ध करायला चाललाय? हो, मी युद्ध करायला जातोय. सगळं माहीत असून देखील अनभिज्ञ का भासवतोयस? परंतु बलराम दादा, तुम्ही पौंड्रकाशी एकटेच युद्ध करणार आहात? पौंड्रकाचा वध करण्यासाठी मला सैन्याची आवश्यकता नाहीये कन्हैया. पौंड्रक आणि त्याच्या सैन्याचा विनाश मी एकटाच करू शकतो. परंतु बलराम दादा, आपण विचार करून पावलं उचलली पाहिजेत. कन्हैया, काय तुझा माझ्या बळावर विश्वास नाहीये? मी असं कधी म्हणालो बलराम दादा? की मग तुझा माझ्या शौर्यावरचा, माझ्या वीरतेवरचा विश्वासच उडालाय? असं काहीच नाहीये बलराम दादा. जर असं नाहीये तर मग चिंता करण्याची देखील काही आवश्यकता नाहीये कन्हैया. मी त्या उन्मत्त पौंड्रकाचा नाश करून लवकरच परत येतो. परंतु बलराम दादा, परंतु बलराम दादा, पौंड्रकाशी लगेच युद्ध करण्याची काय आवश्यकता आहे? हे तू बोलतोयस? हे तू बोलतोयस कन्हैया? अरे, त्याने तुझा अपमान केलाय. तुझा अपमान म्हणजे माझा देखील अपमानच ना? हो कन्हैया, त्याने आपल्याला युद्धाचं आव्हान दिलंय आणि त्या आव्हानाचा मी स्वीकार केलाय. परंतु काय? काय परंतु? स्वतःला वासुदेव समजणाऱ्या पौंड्रकाला वठणीवर आणणं उचित नाहीये. उचित आहे बलराम दादा, परंतु बलराम दादा, आपण पौंड्रकाला नक्कीच धडा शिकवायचा आहे. आपण नाही,
मी एकटाच त्याला उचित शिक्षा देणार आहे का नाही आणि त्यासाठी मला कोणाच्याही सहाय्याची आवश्यकता नाहीये. मला माहितीये बलराम दादा की तुम्ही परमशक्तिशाली आहात, बलशाली आहात, शूरवीर आहात. तुम्ही एकटेच पौंड्रकाचा वध करू शकता. जर असं आहे तर मग मला युद्धावर जाण्यापासून तू का थांबवतोयस का नाही? अशी कोणती चिंता आहे ज्यामुळे तू अस्वस्थ झालायस? सांग. बलराम दादा, माझी चिंता केवळ तुम्हीच दूर करू शकता. मी? हो बलराम दादा. हस्तिनापुरात दुर्योधनाची कन्या लक्ष्मणाचं स्वयंवर जे आहे. अरे हो कन्हैया, मी 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 तर ही गोष्ट विसरूनच गेलो होतो. आता तुम्हीच विचार करा बलराम दादा, अशा वेळी युद्धाला सुरुवात करणं उचित असेल? तुझं म्हणणं तर बरोबर आहे कन्हैया. पण बलराम दादा, माझी खरी चिंता तर माझ्या जांबवंतीचा पुत्र सांब आहे. सांब? अरे तो तर माझा पुतण्या आहे कन्हैया. अगदी माझ्याच सारखा बलशाली आणि शूरवीर आहे. त्याची कसली चिंता लागली तुला? अहो, बलवान युवकच तर चिंतेचं कारण असतो ना. कारण तारुण्याच्या जोशात तो त्याच्या बुद्धीचा उपयोग नाही करत. त्यामुळे माझी इच्छा आहे बलराम दादा की स्वयंवरात तुम्ही त्याच्या बरोबर जावं. मगच तो जरा स्वतःच्या कैहात राहील. इतकंच ना? हो. ठीक आहे, त्याच्या बरोबर मी हस्तिनापुरी स्वतः जाईन. आता तर कोणती चिंता नाहीये ना? कन्हैया, आता मी तुला खूप चांगलं ओळखायला लागलोय. तू तेच करतो जी तुझी इच्छा असते आणि मी न जाणो कसा काय तात्काळ तुझ्या मागण्या मान्य करतो. बलराम दादा, खरंच तुम्ही मनाने किती खरे आणि चांगले आहात. खरंच तुम्ही खूप चांगले आहात. बस बस कन्हैया बस. लाडी गोडी लावायची कला तर कोणी तुझ्याकडून शिकावी, द्वारकाधीश. बघ ना कन्हैया, बघ तर, पौंड्रक आणि त्याच्या दूताच्या बोलण्याने मी किती क्रोधित झालो होतो आणि आता अगदीच शांत झालोय. कन्हैया, हा चमत्कार तू वारंवार कसा काय करतोस रे? श्रीराम जय राम जय जय राम. 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 हे प्रभू, हे स्वामी, तुमच्या दासाची पूजा स्वीकार करून मला अनुग्रहित करा. मी हे दिव्य कमळ तुमच्या श्रीचरणी अर्पित करू इच्छितो. याला तुमचे चरण स्पर्श करण्याची आज्ञा द्यावी. याचा स्वीकार करा प्रभू. काय झालंय प्रभू? तुम्ही कोणत्या गोष्टीसाठी इतकं गोड हास्य करता आहात? पाहिलं नाही देवी, माझ्या परमभक्ताने हे दिव्य कमळ मला अर्पण केलंय, ज्याचा वास घेताच माझ्या अंतरात्म्यात सुगंधाचं जणू एक वादळच भरून राहिलंय. अच्छा. घ्या देवी, तुम्ही देखील आनंद घ्या. मी
काय झालं देवी? खरंच प्रभू, या कमळाच्या सुगंधाने तर माझ्या अंतरात्म्याला देखील तृप्त केले. असा सुगंध तर स्वर्गातील फुलांना देखील नसतो. असू तरी कसा शकतो? अहो, यात तर माझ्या परमभक्त हनुमानाच्या श्रद्धा, स्नेह आणि आदराचा सुगंध भरलेला आहे. हनुमाना व्यतिरिक्त कुणीही या कमळांना स्पर्श देखील करू शकत नाही, मग तो मानव असो वा दानव. ज्याचा वाईट काळ आला असेल तोच यांना स्पर्श करण्याचा मूर्खपणा करेल आणि शिक्षाही भोगेल, हो ना? हेच तर मी आता करणार आहे. या कमळांच्या द्वारे मी पौंड्रकाला शिक्षा देणार आहे. ते कसं प्रभू? देवी, स्वतः तुमच्या डोळ्यांनीच बघा ना. मी परत जिंकलो. महाराज, तुम्ही तर आहात भगवान वासुदेव. तुमच्या विरुद्ध भले कुणी कसा जिंकू शकतो? जिंकणं तर तुझ्या विरुद्धही सोपं नाहीये काशीराज. हो, माझ्या विरुद्ध सुद्धा कोणी जिंकू शकत नाही. परंतु तुम्हाला भगवान मानून जाणून बुजून हरावं लागतंय, नाहीतर लोकांची श्रद्धा कमी होऊन जाईल. मी असताना वासुदेव भगवान पौंड्रकांबद्दलची श्रद्धा कधीही कमी होऊ शकत नाही. तू बरोबर बोलतो आहेस मित्रा. तू असल्याने माझ्या श्रद्धाळूंची संख्या वाढतच राहील. आणि तुम्हाला भगवान न मानणाऱ्यांची संख्या मी घटवत राहीन. लोक केवळ तुम्हालाच वासुदेव भगवान मानत नाहीयेत, तर अनेक मूर्ख मला सुद्धा हनुमान समजू लागलेत. हनुमान? प्रणाम पवनपुत्र. इतका निराळा सुगंध. हो, हा सुगंध कमळाच्या या फुलातून येतोय. इतका मनोवेधक सुगंध आणि कमळाच्या फुलातून. वा वा. हो, हे काही साधारण कमळाचं फूल वाटत नाहीये. हो, माहिती काढा, हे कमळाचं फूल कोणत्या सरोवरातलं आहे? हो, ही फुलं जवळपासच्या एखाद्या सरोवरातले असूच शकत नाहीत. असं ऐकलंय की गंधमादन पर्वतावर एक दिव्य सरोवर आहे जिथे ही कमळं उगवतात. गंधमादन पर्वतावर? महाराज, ही फुले उडत उडत माझ्या कक्षामध्ये देखील आली, परंतु या फुलांनी तर राजमहालातल्या जलकुंडात असलं पाहिजे, हो ना महाराज? अवश्य महाराणी. मित्रा द्विविद, आम्हाला ही कमळं आमच्या
जलकुंडात हवी आहेत. हो, परंतु गंधमादन पर्वतावर जाण्यास लोक अत्यंत भितात. म्हणतात की या फुलांना कोणीही तोडू शकत नाही. तोडू शकत नाही? जर हे सत्य असेल तर ही फुलं इथे आली तरी कशी? मला ही फुलं हवी आहेत आणि मी यांना मिळवूनच राहीन. हो, असा प्रयत्न देखील करू नका. ही फुलं तोडणं असंभव आहे महाराज. असंभवाला संभव कसं करायचं ते द्विविधाला माहितीये. माझ्या शक्तीपुढे सर्व काही संभव आहे. तर मग तुम्ही आम्हाला ही फुले आणून द्याल? महाराणींची इच्छा आणि वासुदेवांची आज्ञा कोण टाळू शकतं? मी गंधमादन पर्वतावरून ही अलौकिक कमळ अवश्य आणीन. जा द्विविध, लगेच ही कमळ घेऊन ये. आमच्या महाराणी प्रसन्न होऊन जातील. काय महाराणी? प्रभू, आत्ता माझ्या लक्षात येऊ लागले की तुम्ही या दिव्य कमळांद्वारे पौंड्रकाला कशा प्रकारे शिक्षा देणार आहात ते. देवी, पौंड्रक आणि द्विविध वानरासारख्या अधर्मींना शिक्षा देण्यासाठी हनुमानाहून श्रेष्ठ दंडनायक कुठे मिळणार? कोण आहे तो जो त्याच्या मानवी शक्तीने मला अडवू पाहतोय? हे असुर द्वेद, तू इथून ही दिव्य कमळ पुष्पे नाही घेऊन जाऊ शकत. कारण या दिव्य कमळ पुष्पांवर केवळ माझ्या प्रभूंचाच अधिकार आहे आणि मी दररोज याच दिव्य पुष्पांनी माझ्या प्रभूंची पूजा करतो. कोण आहे तुझा प्रभू? प्रभू श्रीराम. आणि मी आहे त्यांचा भक्त हनुमान. अच्छा, तर तूच आहेस तो मायावी जो स्वतःच्या मायेने लोकांना भ्रमित करतोय आणि स्वतःला हनुमान समजतोय. मी समजत नाही. मी स्वतःच हनुमान आहे. खरंच वृद्धावस्थेमुळे तुझी बुद्धी देखील भ्रष्ट झालेली आहे. अरे म्हाताऱ्या, या सरोवरातली सर्व फुलं मी तोडून घेऊन जाईन. जर तू मला अडवण्याचा प्रयत्न केलास तर तुझी गर्दन छाटून टाकीन. जय श्रीराम.